एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या नावानं चांगभलं। आमदार सुरेश खाडे यांच्यावर जनता नाराज। जो आमचा नहीं तो तुमचाही नहीं, मेहनत करे मुर्गी और फकीर खाए अंडा। निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत भाजपला आता मोजावी लागणार। एरंडोली जिल्हा परिषद गटात आता भाजप शिल्लक ठेवायची नाही असा ठाम निर्धार मतदार जनतेने केला असून सर्व काटा लढतीचे गट एकत्र येऊन राष्ट्रवादीला निवडून देण्यासाठी पुढे सरसावले आहेत। भाजप विरोधात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उद्रेक निर्माण झाला असून तानाजी आप्पांना खाली केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटात भाजप विरोधात सर्व गट एकत्र आल्याने एरंडोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली असून घड्याळाला निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटामधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। ग्रामदैवत जानवी देवीच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन उमेदवारांचा प्रचार नारळ फोडण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नाईकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, नगरसेवक हर्षवर्धन प्रतीक पाटील, महावीर कागवाडे, सुभाष तात्या खोत, अण्णासाहेब कोरे, तानाजी सातपुते, सुरेश बापू कोळेकर, महेश मोरे, विजय तात्या पाटील, बाबगोंडा पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एरंडोली जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार सौ स्नेहल उमेश मोरे व एरंडोली पंचायत समिती गणातील उमेदवार सौ सुप्रिया सचिन तवटे आणि सलगरे पंचायत समिती गणातील उमेदवार सौ सुनीता विजय पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या पुढच्या काळात आपल्याला हा भारतीय जनता पक्ष बाजूला ठेवला पाहिजे, बाजूला केला पाहिजे, नाहीतर आपल्या बऱ्याच गोष्टी अडचणीत येतील। मी आज तुम्हाला एकच भविष्य सांगून जातो, माझ्या सांगण्याने सुद्धा यांना जाग येणार नाही आहे, मला खात्रीची माहिती आहे। पहिल्या तडाख्याला सहकार मोडणार आहे, पहिल्या तडाख्याला महाराष्ट्रातील सहकार मोडणार आहेत आणि त्याच्यानंतर जे कष्ट वसंतराव दादांनी, यशवंतराव चव्हाणांनी, राजाराम बापूंनी आणि त्याच्यानंतर त्या सुद्धा एका पिढीने कष्ट केले आणि हा सहकार उभा केला। सहकारात काय नाही, कोल्हापूर जिल्ह्यात सहकार नावाच्या दुकानापर्यंत गेला, मटणाच्या दुकानापर्यंत गेला, डॉक्टर पर्यंत गेला, दूध सोसायट्या आणि पोल्ट्री सोसायट्या तर सगळीकडे पसरल्या, त्याच्याबरोबर साखर कारखाने उभे राहिले, सगळं सहकारातून केलं। आणि मग आता जर हा सहकार बंद पडला तर पुढची प्रगती जी आहे, अजून बरंच करायचं आहे, आपल्याला बरंच करायचं आहे। एक भविष्य या ठिकाणी मी सांगितलं होतं, काही विरोधकांनी त्यावेळेला टिंगल केली। या सहकार्याच्या माध्यमातून या पुढच्या काळात जे काही ऊसाचं उत्पादन येणार आहे त्या ऊसातून या विभागात इथेनॉल निर्माण होईल अशा पद्धतीचं भविष्य मी केलं होतं आणि त्या इथेनॉलवर या देशातील इंधन तयार होईल आणि त्या इंधनावर हा देश चालेल अशा पद्धतीचं भविष्य होतं। टिंगल करणाऱ्याने केली, आज पंतप्रधानांसकट अखंड देश त्याच्या मागे लागला। ही किमया शेतकऱ्यांनी करून दाखवली। या पुढच्या काळात अशा अनेक गोष्टी आहेत या पुस्तकात बंद आहेत, ते आपल्याला पुस्तक उलगडून प्रत्यक्ष अंमलात आणायचं आहे आणि शासनाने जर नाही साथ दिली तर आपल्याला सहकार्याच्या माध्यमातून हे पूर्ण करायचं आहे। त्यामुळे सहकार हा आपल्याला जागवला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि मोठा केला। लढवणारी नसून ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे। कार्यकर्त्यांनी सुरेश भाऊकड आम्ही या भागातील सगळं पदाधिकारी जाऊन उमेदवारी मागणी केली। गेली 20 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने भाऊंना तिकीट निष्ठावंतांना मिळावं ही भूमिका मांडली, परंतु या भागात जी विकास आघाडी म्हणून काम करत होती तीच सर्व भाऊची कार्यकर्ते आहेत, परंतु भाऊनं उमेदवारी दाबवल्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ते जागे झाले आणि आपण आपल्यातलीच कार्यकर्त्यांना निवडणूक लढवून तुम्ही जे ना उमेदवारी द्याला ती उमेदवार भाजपचे कधीही नव्हते आणि नाहीत, पण अशा माणसाला अचानक उमेदवारी दिल्यामुळं जो भाजपमधला जो उद्रेक झाला आणि मुळात काँग्रेस राष्ट्रवादीचा जो गट होता भाऊंच्या विरोधातला, त्याने आपली अनेक वर्षाची वादग्रस्त जे एकमेकाच्या विरोधात क्रॉसिंग निवडणुका गावी पातळीच्या होत्या त्या सगळे मतभेद विसरून अन्यायाच्या विरोधात एकत्र आले। ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी म्हणून निवडून आणायचं म्हणून सर्वसामान्य ठरवलं की दल बदलू कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही या भूमिकेत। आणि ही निवडणूक
माननीय सुरेश भाऊ यांची नसून सुरेश भाऊने जो विकास केलेला आहे त्या विकासासाठी सुरेश भाऊंना या लोकांनी मतदान यापूर्वी केलेलं आहे. या पुढील काळात ही भाऊच्या विकासावर विचार करतील. पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि एकाच घरात सातत्यानं जर उमेदवारी गेली 25-30 वर्ष देत असतील तर सोबत असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होईल. आणि ही चूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर अनेक गावातील मतभेद विसरून लोक एकत्र आलेले आहेत. आणि ही खरी निवडणूक सर्व मतभेद विसरून एकत्र आलेली आणि ही निवडणूक ही मतदारांची झालेली आहे. ही कुठल्या नेत्यांची आणि कुठल्या कार्यकर्त्यांची कुठल्या पक्षांची राहिली नाही. पण महाविकास आघाडीनं या उमेदवाराकडे कोणतीही आर्थिक परिस्थिती आहे किंवा नाही याची चाचप न करता भावनेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आज एरडोली पंचकृषी आणि पूर्व भागाचे आराध्य दैवत जान्हवीदेवीच्या चरणी आज श्रीफळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आणि या शुभारंभाच्या प्रसंगी आपले सर्वांचे या भागाचे भाग्यविधाते आणि सर्वांचे नेते अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार तरुण तडफदार खासदार विशालदादा पाटील तसेच या राज्याचे नेते विश्वजित कदम साहेब त्याचबरोबर आपल्या राज्याचे दुसरे नेते जयंत पाटील साहेब तसेच मनोज बाबा इद्रिसभाई नायकोडी आमदार साहेब त्याचबरोबर आपल्या सर्व विभागातील नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आणि या शुभारंभ करत असताना या पूर्व भागातील या 10 गावातील जो जनतेनं आज जो प्रतिसाद दाखवला खरं तर हा प्रतिसाद मला वाटतंय विशालदादांनी ज्या वेळेला अपक्ष निवडणूक लढवली आणि तो जनतेचा उद्रेक होता तोच हा उद्रेक आम्हाला आज दिसून आला. आज आपण बघतोय आपल्या मिरजपूर या भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप आहेत पण या ठिकाणी स्वच्छतागृहांची उपलब्धता